नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या ग्रामसेविका हिमगौरी पंडित आहेर यांच्याकडे डॉक्टरवाडी बाभुळवाडी येथील सैन्य दलात नोकरी करणारे विकास देवरी यांनी आपले विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता। त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सर्व जमा करून देखील ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांनी देवरी यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क 1000 रुपयांची लाच मागितली। लाच मिळत नाही हे ओळखून लष्करी जवान विकास देवरे यांना ग्रामपंचायत कार्यालयात चक्रा मारण्यास ग्रामसेविकेने भाग पाडले। त्यामुळे सैन्य दलातील जवान यांनी आम आदमी पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष विशाल वडगुले यांना सोबत घेऊन पिता पुत्रांनी मांडवा पंचायत समितीत व तहसील कार्यालय यांच्याकडे 29 मे 2024 रोजी बुधवारी अर्धनग्न आंदोलन करीत अधिकारी वर्गांची लक्ष वेधले होते। देशसेवा करणाऱ्या जवानाला विवाह प्रमाणपत्रासाठी अधिकारी वर्ग त्रास देत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होताना दिसत आहे। त्यानंतर या आंदोलनाची दखल घेत नांदगाव तहसीलचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या हस्ते विवाह विकास देवरे यांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।